नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे लर्न विथ SRP. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की TET पेपर क्रमांक 2 यावर आधारित सामाजिक शास्त्र विषयाचे 30 MCQ क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरे. तर हा व्हिडिओ तुमच्या सरावासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणत्या भाषेत लिहिण्यात आली होती? ऑप्शन ए आहे इंग्रजी आणि हिंदी, ऑप्शन बी आहे फक्त हिंदी, ऑप्शन सी आहे फक्त मराठी आणि ऑप्शन डी आहे संस्कृत आणि इंग्रजी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए इंग्रजी आणि हिंदी. तर भारतीय संविधानाची मूळ प्रत ही इंग्रजी आणि हिंदी या भाषेमध्ये लिहिण्यात आली. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, हरित क्रांती म्हणजेच ग्रीन रिव्हॉल्युशन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन ए आहे दुग्ध उत्पादन, ऑप्शन बी आहे कृषी अन्नधान्य उत्पादन, ऑप्शन सी आहे मत्स्य उत्पादन आणि ऑप्शन डी आहे रेशीम उत्पादन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कृषी अन्नधान्य उत्पादन. तर हरित क्रांती ही कृषी आणि अन्नधान्य उत्पादन या विषयाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी 1498 भारताच्या कोणत्या बंदरात उतरला? ऑप्शन ए आहे कोचीन, ऑप्शन बी आहे कालिकत, ऑप्शन सी आहे गोवा, ऑप्शन डी आहे सुरत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कालिकत. तर वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी 1498 कालिकत या बंदरावर उतरला. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताच्या संविधानात सध्या किती मूलभूत कर्तव्ये म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज समाविष्ट आहेत? तर ऑप्शन ए आहे 10, ऑप्शन बी आहे 11, ऑप्शन सी आहे 12, ऑप्शन डी आहे 9. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 11. तर भारताच्या संविधानामध्ये 11 फंडामेंटल ड्युटीज समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतं? ऑप्शन ए आहे प्रतिभ्रमण गतीमुळे, ऑप्शन बी आहे परिवलन गतीमुळे, ऑप्शन सी आहे अक्षीय कलनामुळे आणि ऑप्शन डी आहे भरती ओहोटीमुळे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. प्रश्न क्रमांक 6 आहे, आझाद हिंद सेनाची पुनर्बांधणी करून तिचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन ए आहे सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी आहे रासबिहारी बोस, ऑप्शन सी आहे कॅप्टन मोहन सिंग आणि ऑप्शन डी आहे भगत सिंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस. तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना याची पुनर्बांधणी करून त्याचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 7 आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन ए आहे सरपंच, ऑप्शन बी आहे ग्रामसेवक, ऑप्शन सी आहे गट विकास अधिकारी म्हणजेच BDO आणि ऑप्शन डी आहे पोलीस पाटील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ग्रामसेवक. तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे हैदराबाद, ऑप्शन सी आहे बंगळुरू, ऑप्शन डी आहे पुणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी बंगळुरू. तर बंगळुरू हे शहर सिलिकॉन व्हॅली म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए महात्मा ज्योतिबा फुले, बी DBR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, ऑप्शन डी साने गुरुजी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 10 आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? ऑप्शन ए आहे पंतप्रधान, ऑप्शन बी आहे राष्ट्रपती, ऑप्शन सी आहे गृहमंत्री, ऑप्शन डी आहे संसद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 11 आहे, विषुववृत्तावर दिवस आणि रात्र किती तासाची असतात? ऑप्शन ए 12 तास, ऑप्शन बी 14 आणि 10 तास, ऑप्शन सी आहे 16 आणि 8 तास आणि ऑप्शन डी आहे बदलत असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 12 तास. प्रश्न क्रमांक 12 आहे, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए आहे स्वामी रामानंद सरस्वती, ऑप्शन बी आहे राजा राममोहन रॉय, ऑप्शन सी आहे स्वामी विवेकानंद, ऑप्शन डी आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राजा राममोहन रॉय. तर राममोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभला आहे? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन बी आहे गुजरात, ऑप्शन सी आहे तमिळनाडू, ऑप्शन डी आहे आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. तर गुजरात राज्यात सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण किती सदस्य आमदार असतात? ऑप्शन ए आहे 288, ऑप्शन बी आहे 78, ऑप्शन सी आहे 250 आणि ऑप्शन डी आहे 543. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 288. तर महाराष्ट्राच्या विधानसभेचे 288 आमदार असतात. प्रश्न क्रमांक 15 आहे, प्राचीन भारतातील नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन बी आहे बिहार, ऑप्शन सी आहे मध्य प्रदेश, ऑप्शन डी आहे पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बिहार. तर बिहार राज्यामध्ये भारतातील नालंदा विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची म्हणजेच NHRC स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन ए आहे 1990, ऑप्शन बी आहे 1993, ऑप्शन सी आहे 1995, ऑप्शन डी आहे 2000. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1993. तर 1993मध्ये भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 17 आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 महासागरांना समुद्रांना जोडतो? ऑप्शन ए भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र, ऑप्शन बी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर, ऑप्शन सी हिंदी महासागर आणि तांबडा समुद्र, ऑप्शन डी आहे भूमध्य समुद्र आणि अटलांटिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र. म्हणजेच सुएझ कालवा हा भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र या 2 महासागरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1897च्या उठावात कानपूर येथून कोणी नेतृत्व केले होते? ऑप्शन ए आहे तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे, ऑप्शन बी आहे राणी लक्ष्मीबाई, ऑप्शन सी आहे कुंवर सिंह आणि ऑप्शन डी आहे बेगम हजरत महल. तर
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तात्या टोपे व नानासाहेब पेशवे. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथून तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतामध्ये नोटा छापण्याचा किंवा चलनाचे नियंत्रण करण्याचा अधिकार कोणत्या बँकेचा आहे? ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ऑप्शन सी पंजाब नॅशनल बँक, ऑप्शन डी नाबार्ड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर भारतामध्ये नोटा छापण्याचा किंवा चलनाचे नियंत्रण करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIला आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए आहे ठाणे, ऑप्शन बी आहे गोंदिया, ऑप्शन सी आहे चंद्रपूर, ऑप्शन डी आहे भंडारा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी भंडारा. तर भंडारा हा महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21 आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले? ऑप्शन ए आहे मिर्झा गालिब, ऑप्शन बी आहे अल्लामा इक्बाल, ऑप्शन सी आहे रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन डी आहे बंकिमचंद्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अल्लामा इक्बाल. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर यांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी कायदेमंत्री आणि ऑप्शन डी संसद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर यांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 23 आहे, ढगांपासून पाऊस पडण्याच्या प्रक्रियेला भूगोलात काय म्हणतात? ऑप्शन ए आहे बाष्पीभवन, ऑप्शन बी आहे वृष्टी, ऑप्शन सी आहे संवहन, ऑप्शन डी आहे वहन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी वृष्टी. तर ढगापासून पाऊस पडण्याच्या प्रक्रियेला वृष्टी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 आहे, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए आहे 1920, ऑप्शन बी आहे 1930, ऑप्शन सी आहे 1942 आणि ऑप्शन डी आहे 1945. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1942. तर चले जाव क्विट इंडिया ही चळवळ 1942 साली सुरू झाली. प्रश्न क्रमांक 25 आहे, लोकसभेत महाराष्ट्रातून किती खासदार निवडून जातात? ऑप्शन ए आहे 48, ऑप्शन बी आहे 19, ऑप्शन सी आहे 288 आणि ऑप्शन डी आहे 78. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 48. तर लोकसभेत महाराष्ट्रातून एकूण 48 खासदार निवडून जातात. प्रश्न क्रमांक 26 आहे, खडक किंवा खडकाचे स्तर ज्या शास्त्रात अभ्यासले जातात त्यास काय म्हणतात? ऑप्शन ए आहे भूगर्भशास्त्र, ऑप्शन बी आहे हवामानशास्त्र, ऑप्शन सी आहे खगोलशास्त्र आणि ऑप्शन डी आहे समाजशास्त्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भूगर्भशास्त्र. तर खडक किंवा खडकाचे स्तर भूगर्भशास्त्र या विषयामध्ये अभ्यासले जातात. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारत आणि चीन या दोन देशामधील सीमारेषेला काय म्हणतात? ऑप्शन ए आहे रेड क्लिफ रेषा, ऑप्शन बी आहे मॅकमोहन रेषा, ऑप्शन सी आहे धुरंड रेषा, ऑप्शन डी आहे 38वी समांतर रेषा.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मॅकमोहन रेषा. प्रश्न क्रमांक 28 आहे, महात्मा गांधींनी दांडी यात्रा म्हणजेच मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? ऑप्शन ए आहे 1920, ऑप्शन बी आहे 1930, ऑप्शन सी आहे 1931 आणि ऑप्शन डी आहे 1942. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 1930. म्हणजे 1930 साली महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 29 आहे, पंचायती राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? ए, बळवंतराय मेहता समिती, ऑप्शन बी, अशोक मेहता समिती, ऑप्शन सी, सरकारी आयोग, ऑप्शन डी, केळकर समिती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बळवंतराय मेहता समिती. प्रश्न क्रमांक 30 आहे, हवेतील सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता आहे? ऑप्शन ए आहे ऑक्सिजन, ऑप्शन बी आहे नायट्रोजन, ऑप्शन सी आहे कार्बन डायऑक्साईड आणि ऑप्शन डी आहे ऑर्गन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नायट्रोजन. तर नायट्रोजन हा हवेत सर्वात जास्त आढळणारा वायू आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर असे MCQ क्वेश्चनचे सराव प्रश्नमालिका पाहिजे आहे. धन्यवाद.